नमस्कार. पाहू शकता आज आपण सोलापूर भागामध्ये कुंभारी सोलापूर अक्कलकोट रोडवर 10 किलोमीटरवर सोलापूर सिटीच्या बाहेर कुंभारी गाव आहे. या ठिकाणी इमडे वस्ती आहे. श्री सिद्ध इमडे यांच्याकडे तिकोंडी राजाचा नातू डायरेक्ट आहे. त्याची माहिती आपण घेणार आहोत. आणि हा सिद्धापूर लाईन निशांत मानगावे यांच्या वळूचा नातू, तो त्याचा मुलगा यांच्याकडे होता. नमस्कार मालक. नमस्कार. आपलं नाव सांगा. श्रीसिद्ध लक्ष्मण इमडे. श्रीसिद्ध लक्ष्मण इमडे. गाव गाव कुंभारी, तालुका दक्षिण सोलापूर, इमडे वस्ती. इमडे वस्ती. किती वर्षापासून खिल्लार क्षेत्रामध्ये काम करताय आपण? एक 10 वर्ष झाली. 10 वर्ष झाली. याच्या आधी कोणत्या ब्लड लाईनचा आपल्याकडे वळू होऊन गेला? पहिला लमनबाई खान पहिलं होतं. लमनबाई खानीतून होता. 4 वर्ष ते होतं. 4 वर्ष तो नैसर्गिक रितनासाठी ठेवला. हां, आणि काही कारणामुळे तो आपण बैल दिला. आणि दुसरा एक सिद्धापूर लाईनचा एक बैल आणला होता. सिद्धापूरला सुंदर नावाचा. सिद्धापूर लाईनचा आणला. हां, तो एक 4 वर्ष 3 वर्ष होता. तो एक 3 वर्ष नैसर्गिक रितनासाठी वापरला. लई गरम होता. हां, ते आपल्याला बैल मारायला येऊ लागलं. आम्ही ते बैल दिलो. तो बैल दिला. कोणत्या भागामध्ये दिला? ते माझा मामा करंडे, महादेव गरंडे, नंदेश्वर यांना दिला. यांना दिला. आणि हे आता हा कुठल्या लाईनचा आणला? तिकोडी लाईनचा आहे. हा तिकोंडी लाईनचा. याचे वडील कुठला? धुळकेट पाटील, सुरेश पाटील यांच्या धुळखेड सुरेश गवळे यांच्याकडे. पांढरा बैलाचा. पांढरा शिवरो बैल. हां, म्हणजे तिकोंडी राजाचा डायरेक्ट नातू. नात. किती दाते आहेत हा? आता 4 जाते. 4 दाते. हां. किती गाय भरवल्या? 900 गाय भरवलं. 900 गाय भरवल्या. एक गाय भरवाय किती घेताय? 1,500 रुपये. 1,500 रुपये घेताय. ह्याला खुराक काय देताय सध्याला? हेच आपलं गहू भुसा आणि मका बरडा, गहू भुसा, मका भरडा आणि सातू. एवढंच देतो. असे खपरी पेंड, सरकी पेंड वगैरे नाही? नाही. नाही. घरपोच सेवा देताय? घरीच यावं लागते? घरपोच सेवा दिलो नाही. घरपोच नाही. इथंच घरी. ह्याला वैरण कोणती कोणती घालताय? हे आपलं मका मका. आणि मका नेपियर, मका आणि हे कडवाळ. कडवळ, नाही, गिन्नी गोल आहे. गिन्नी गवत आणि मकवान आणि आपलं कडबा ज्वारीचं. वाळला ज्वारीचा कडबा. कडबा. ह्याला आवड म्हणून सांभाळलाय का पहिल्यापासून पिढ्या जात वडलोपार्जित आपलं शेती काम हे सगळ्यासाठी लई वापरतात? दिवसापासून आपल्या घरी बैल आहेत. बऱ्याच वर्षापासून बैल बऱ्याच आहेत. वर्षापासून आहे. तसंच आपल्याला पण नाद पडलाय. हा, नादामुळे तसंच आपण बांधत आलो. आवड निर्माण झाल्यामुळे. बांधत. हे फक्त नैसर्गिक रत्नासाठी का शेती कामासाठी बी थोडेफार वापरताय? आम्ही त्याला व्यायामसाठी आम्ही बैल संघ चारा आणण्यासाठी दररोज झोपतो. व्यायामासाठी म्हणून चारा आणण्यासाठी रोज झोपताय म्हणायचं. किती किलोमीटर व्यायाम देताय साधारणतः ह्याला? 1 किलोमीटर. 1 किलोमीटरचा. 1.5 किलोमीटर. मग गाय भरवल्यानंतर जर समजा महिना बरात उलटली तर परत नवीन फी द्यावं लागते? नाही. नाही. एक महिन्याच्या आत आला तर आम्ही एक नारळ घेतो फक्त. एक नारळ घेताय एक फक्त, नारळ घेतो. नंतर भरवून देताय. हां, बरोबर. गाय भरवलेले किती टक्के गाय गाब जाते ते? ते गाईच्या पिशवीमध्ये काय तर प्रॉब्लेम असलं, हा, गायींच्या पिशवीमध्ये प्रॉब्लेम असला हा असल्यावर गाय रिपीट येऊ शकते. हा आणि ते हळदल्यावर गायीचं घाण सगळं चांगलं व्यवस्थित पडलं, हा, माझा आल्यानंतर घाण माझ्यावर पड. आल्यावर गाय बरोबर धरते. ते रिपीटच होणार नाही ना. ते पिशवीमध्ये कचरा. जरी गाय एखादी उलटत असली सतत तर तुम्ही काय सांगता, काय करा म्हणून मालकाला सांगता? त्याला 2दा आपण बैल भरवलं आणि परत रिपीटले ते डॉक्टर लावून ते पिशवीमध्ये काय इन्फेक्शन वगैरे काय झाले का पिशवी धुवून घ्यायचं. म्हणजे डॉक्टर कडून चेक करून पिशवी धुवून, औषध सोडून पिशवी धुवून घ्यायला सांगता?
नंतर ना बैल असं काय औषध आहे का असं त्याला काय आयुर्वेदिक औषध आहे का? आहे आपल्याकडे पण आहे, आपण पण करतो. असं काय बाबा ते गायला काय चारल्यानंतर पिशवी साफ होते किंवा जास्त बीजांड तयार होऊन गाभ धरण्यास मदत होते? गायीला एक 8-10 दिवस तर गुळ घालायचं. 8-10 दिवस गुळ खायला घालायचा. हां, गुळ आणि माझा आल्यावर अजवे पुन्हा अजवे ते सगळं घाण जातं. म्हणजे ओवा, ओवा गुळण ओवा खायला घालायचा एक 8-10 दिवस घातलं, हां. सगळं घाण सगळं निघून जातं. का हळद आणि ओवा खायला घातल्यावर घाण जाते? पिशवी क्लिअर व्हायला पाहिजे. पाहू शकता अशा प्रकारचा मोठ्या मापाचा सुंदर आखीव रेखीव देखना मजबूत सेम तिकोंडी राजासारखा दिसणारा नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल, मजबूत गळवण कमी असणारा, चेहरेपट्टीला सुंदर देखना, पातळ आणि बारीक कान पाहू शकता. सुंदर चेहरेपट्टीचा आहे, आखीव रेखीव देखणं आहे. नैसर्गिक रेतनासाठी सोलापूर परिसरातील अक्कलकोट, तुळजापूर किंवा दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या पट्ट्यातील लोकांना जवळच अंतर आहे. सुंदर आखीव रेखीव देखणं नैसर्गिक रेतनासाठी चालू आहे. जबरदस्त सुंदर शरीरयष्टीच आहे. ज्यांना कोणाला हवा असेल नैसर्गिक रेतनासाठी त्यांनी आवर्जून मालकांशी संपर्क साधा. होऊ शकता हा दुसरा त्यांच्याकडे आहे सिद्धापूर लाईनचा. मला ह्याचं वय काय झालं आता? 10 महिना चालू आहे. 10वा महिना चालू आहे. 10 महिन्यात एवढं मोठं माप होतं? हा, एवढं मोठं कमी जास्त नाही अजिबात. नाही, नाही, अजून दूध पितंय. अजून दूध पितंय. दूध पितंय. पाहू शकता 10 महिन्याचं खोंड आहे म्हणतात. खूप मोठं माप आहे. अजून दूध पितंय. ह्याचा वडील कुठला? हे सुंदर आपला सुंदर लाईनचं. सिद्धापूर लाईनचा. नायकचा बैल आपल्याकडे त्याचा एक पोरगा होता. चनेगाव नायकांच्या बैलाचा मुलगा होता. मुलगा होता. हां. हा मुलगा. त्याचा हा मुलगा. म्हणजे सुंदर बैलाचा आपला. आता जो सिद्धापूर लाईनचा जो निशांत माने. खंडेराजुरी निशांत मानगाव यांच्याकडे आहे त्याचा त्याचा नातू. पाहू शकता माप किती मोठं आहे. जबरदस्त सुंदर आखीव रेखीव देखणा चित्राकोसा सिद्धापूर लाईनचा जसा कलर आहे तसा कलर आखीव रेखीव जसाच तसा पडलेला आहे. पातळ कातणीचा, खुराला मजबूत, गळवण कमी, तोंड लांबच्या लांब, नाकपुडी सरळ, शिंगाला बारीक, कानाला बारीक आणि पाहू शकता एकदम मोठं माप होणार आहे. खूप मोठं माप होणार आहे. अजून खूप लहान आहे. वयाच्या मानाने खूप मोठं माप आहे. हा वळू क्षेत्रासाठी ठेवलाय काय? हा, ओळख. ह्याचा खुराक काय असतोय आता? आता सध्या आपण दूध पाजवतो दूध आणि सकाळी गाईचं पित आहे. किती दूध पाजताय? सकाळी 2 लिटर, संध्याकाळी 2 लिटर. सकाळी 2, संध्याकाळी 2 लिटर. हा, 4 लिटर दूध पित आहे. 4 लिटर दूध पाजत. आता सध्या आणि चारा? चारा खाते येत आपलं. त्याला पेंड वगैरे काय, भुस्सा वगैरे? भुसा खात नाही आणि थोडं जे आपलं गहू भुसा मधलं थोडं पीठ घातल्यावर थोडं घातलं. गव्हाचं पीठ. दुधामुळे अजून त्याला भूक लागत नाही तेवढं. दुधामुळे भूक लागत नाही. हा. पाहू शकता अशा प्रकारे सुंदर आखीव रेखीव देखणी पैदास यांनी केलेले. जबरदस्त सुंदर चेहरेपट्टीचा शरीरयष्टीचा खिल्लार खोंड. धन्यवाद मालक. धन्यवाद. होऊ शकता वेळात वेळ काढून मालकांनी शेतातून येऊन मुलाखत दिलेली आहे आपल्याला. ज्यांना कोणाला नैसर्गिक रेतनासाठी हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.